धुळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका, 3000 कारवायांमध्ये 16 लाखाहून अधिक दंड वसूल. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन. आणि शहरात 2 नवीन सिग्नल सुरू. धुळे शहरात गेल्या काही दिवसापासून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहन चालकाविरोधात धुळे शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 3000 वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 16 लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. धुळे शहरात बुलेटचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणे, ट्रिपल सीट प्रवास, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे आणि अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे असे प्रकार वाढले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने संतोषी माता चौक, 12 पत्थर, दत्त मंदिर चौक आणि जय हिंद चौक यांसारख्या प्रमुख ठिकाणी ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या वाहनामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच शहरातील दत्त मंदिर चौक आणि संतोषी माता चौकातील सिग्नल यंत्रणा आता सुरू झाली आहे. सर्व नागरिकांनी सिग्नलचे नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. 30/6 पासून आपण आजपर्यंत एकूण जवळजवळ 3000 मोटर व्हेकल ऍक्टच्या केसेस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या म्हणजे मोठ्या बुलेट्सला कर्कश हॉर्न लावले, फॅन्सी नंबर प्लेट लावले, ज्या अल्पवयीन मुलांना गाड्या देतात, ट्रिपल सीट चालवतात, मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवतात, या सर्वांवर आपण मोठ्या प्रमाणात केसेस केलेल्या आहेत. आणि या येत्या 15 दिवसामध्ये आपण जवळजवळ 16,80,000च्या वर आपण दंड वसूल केलेला आहे. आपण या निमित्त महानगरपालिकेला देखील एक पत्र दिलं होतं. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की शहरामध्ये एकूण 6 सिग्नल्स आहेत. त्याच्यापैकी दत्त मंदिर आणि संतोषी माता सर्कल याचे 2 सिग्नल आजपासून चालू झालेले आहेत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी ट्रॅफिकचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, सगळ्यांनी त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं.